कारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू भगवान परमात्मा श्री शंकर, परमात्मा भगवान श्री शंकरांच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय, संत श्रेष्ठ श्री प्रेममूर्ती नामदेवराया, संत श्रेष्ठ श्री सावतोबा महाराज या संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी, चारठाणकर सर्वांच्या असणाऱ्या आवडीने, प्रेमाने, सहकार्याने, सेवेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये भगवान श्री शंकरांच्या कथाचं चिंतन आपण करतोय, अवगाहन आपण करतोय. भगवान श्री शंकराच्या वेगवेगळ्या कथा असणार आपण श्रवण. कालपर्यंतचा कथाभाग आपण पाहून आलो. माता सतीच्या चरित्राचा विचार आपण काल केला. माता पार्वतीच्या चरित्राचा विचार आपण काल केला. कुमार कार्तिक स्वामींच्या चरित्राचा विचार केला. गणपती बाप्पाच्या चरित्राचा विचार केला. त्याच ठिकाणी असणार सतीखंड, पार्वतीखंड आणि कुमारखंड, 3 खंडाचं चिंतन काल आपण करून आलो. आज रुद्र संहितेच्या अंतर्गत युद्धखंड जो सांगितलेला आहे, भगवान श्री शंकरांनी असणाऱ्या दैत्यांचा कशा प्रकारे वध केला. जसं भगवान शंकर भक्तावर कृपा करतात, भक्ता करता भगवान श्री शंकर जेवढे प्रेमळ आहेत तेवढेच दुष्टा करता भगवान श्री शंकर हे भयंकर आहे. अनेक दुष्टांचा नाश भगवान श्री शंकरांनी केलेला आहे. नव्हे भगवान परमात्मा त्याकरता अवतीर्ण होतात. संत वाङ्मयानं वर्णन केलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आम्हा करणे हेची काम, बीज वाढवावे नाम धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. दुष्टाचा नाश, धर्माचं रक्षण, साधूचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा हे कटिबद्ध आहेत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या न्यायानं भगवान श्री शंकरांनी अनेक भक्तावर कृपा केल्या. भगवान श्री शंकरांनी काही दैत्याचा नाश केला. देवाचं मारणं ही कृपाची बरं का. देव मारतो, मारल्याच्या नंतर देवाचं मारणं ही सुद्धा काय आहे? कृपा आहे. नाथ भागवतामध्ये नाथराया वर्णन करतात. श्रीकृष्ण जाते कोपोनी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करी तो कैशापरी न पवेल. नाथराय एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात. भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणा, भगवान सांब सदाशिव म्हणा, भगवान परमात्मा ज्याला रागानं मारतात त्याचाही उद्धार होतो. भगवान परमात्म्याने ज्याला उपदेश केला त्याचा उद्धार होणार नाही. का श्रीकृष्ण जाते कोपोनी मारी, तो पावी ब्रह्म साक्षात्कारी, महाराजांनी वर्णन केलेले. देवाचं मारणं ही कल्याणकारी आहे. देवाचं सगळंच कल्याणकारी आहे. भगवान परमात्मा सगळं कल्याण स्वरूप आहे. शिव शब्दाचा अर्थ काय होतो? शिव शिव म्हणजे काय? कोणाला शिव म्हणावं? शिव 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 असं आपण म्हणतो. कोणाला शिव म्हणावं? शिव शब्दाचा अर्थ आहे षण्णाम कल्याणम. शिव म्हणजे जो कल्याण स्वरूप आहे त्याला शिव म्हणावं. कोणाला शंकर म्हणावं? कल्याण करतो म्हणून त्यांना शंकर म्हणावं. षण्णाम कल्याणम करोति शंकर. आपल्या जवळ आलेल्या प्रत्येकाचं कल्याण करतात म्हणून त्यांना शंकर म्हणावं. कल्याण स्वरूप स्वतः आहेत म्हणून त्यांना शिव म्हणावं. असे शिव भगवान श्री शंकर अनेक दैत्यांना त्यांनी असणार मारलेला आहे. त्यापैकी युद्धखंडामध्ये प्रथमतः तारकासुराचा विचार केलेला आहे, त्रिपुरासुराचा विचार केलेला आहे. त्यानंतर शंखचूडाच्या असणाऱ्या कथेचा विचार केलेला आहे. अशा काही कथेचा विचार करून नंतर शंखचूडाच्या वधाची कथा झाल्याच्या नंतर नारद असणार व्यासांना विचारतायत, ब्रह्मदेवांना असणार नारद विचारतायत. काय म्हणतायत? नारद वाच शंखचूड वधम श्रुत्वा चरितम शशिमौलिनः अहम तृप्तोस्मि न तत्त्वमृतं पित्वा यथा जनः. भगवान श्री शंकराची असणारी त्या ठिकाणी कथा ऐकत असताना आम्ही शंखचूडाच्या वधाची कथा ऐकली.
श्रुत्वा चरितम शशी मौलिनः, भगवान शंकराचं चरित्र आम्ही श्रवण केलं, जे भगवान शंकर शशी मौली आहेत. भगवान शंकराला शशी मौली म्हणतात. शशी मौली म्हणजे मौली शब्दाचा अर्थ होतो मस्तक. ज्या भगवान श्री शंकराच्या मस्तकावर चंद्र आहे त्यांना शशी मौली म्हणावं. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. मस्तकावर चंद्र आहे म्हणून त्यांना चंद्रशेखर म्हणावं. का चंद्र आला त्याचं वर्णन करत असताना रुद्र संहितेमध्ये त्याचं वर्णन केलेले आहे. शिवपुराणाच्या 2ऱ्या खंडामध्ये समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर ज्यावेळी देव आणि दैत्यांचं युद्ध लागलं, राहू नावाचा ग्रह चंद्राच्या मागे लागला. त्यावेळी चंद्र भगवान पळायला लागले. पळत पळत भगवान शंकराकडे येतात आणि हात जोडून चंद्र भगवान शंकराला प्रार्थना करतायत, माझ्यावर कृपा करा आणि माझ्यावर असणारं कृपा करून मला शरण द्या आणि त्या राहूपासून मला वाचवा. एवढं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकराने चंद्राला घेतलं आणि मस्तकावर ठेवलं. हा कथाभाग शिवपुराणानं वर्णन केलेला आहे. आपण म्हणतो चंद्र धारण केला शीतलते करता विषप्राशन केलं म्हणून, तर त्याचं एक कारण ही सांगितलेले आहे. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. अहम तृप्तोस्मिनो त्वत्तो मृतम पित्वा यथा जनः. कितीही तुम्ही कथा सांगितल्या तरी माझ्या मनाची तृप्ती होत, अजून असणार त्या ठिकाणी मला ग्रहण करावं. विषय भगवान शंकराचा आहे, पण त्या विषयामध्ये आम्हाला नवीन नवीन गोडी प्राप्त होते, नवीन नवीन आनंद आम्हाला प्राप्त होतो. सुंदर कोणाला म्हणावं याची व्याख्या करत असताना सुंदर त्याला म्हणावं ज्याच्यामधून प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गोडी माणसाला भेटते, त्याला सुंदर म्हणावं. कोणाला सुंदर म्हणावं? ज्याच्यामधून प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी भेटतं. कधीही पहा त्याच्यातून नवीन भेटतं, कधीही पहा त्याच्यामध्ये नवं दिसतं. भगवान श्री शंकर माता पार्वतीला म्हणतात, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ते तर हरू म्हणे जे देशे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता. तत्वज्ञानोबा वर्णन करतात. पार्वती तुला सांगू का, तुझ्याकडे पाहिलं ना तू मला रोज नवी दिसते. नवी दिसते म्हणजे काहीतरी नवीन तेज तुझ्या ठिकाणी मला दिसतं, रोज नवी दिसते. तुझं स्वरूप असं आहे, तुझी सुंदरता अशी आहे, तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर मला असणाऱ्या त्या ठिकाणी नवीनतेचा अनुभव येतो. ज्ञानोबा वर्णन करतात. तसं ज्ञानेश्वरी वाचायला बसल्याच्या नंतर किती पारायण करा त्याच्यामधून काहीतरी नवीनच भेटत जातं. तसं शिवपुराण सांगायला बसल्यावर त्याच्यातून काहीतरी नवीनच भेटत जातं. आवड शिवपुराणाची आहे, आवड देवाची, पण त्याच्यातून नवीन काहीतरी आपल्याला भेटत जातं. ज्ञानोबा अमृत अनुभवामध्ये वर्णन करत असताना ज्ञानोबा वर्णन करतात, पढियंते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची म्हणून हा उचितची अनुवाद सिद्ध. ज्ञानोबा अमृत अनुभवामध्ये सांगतात, वस्तू तीच आहे, आवडतं तेच आहे, पण त्याच्यामधून नवीन 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 आनंद माणसाला प्राप्त होतो. कोणाला सुंदर म्हणावं? कोणाला सुंदर म्हणावं? आमचा कालच विषय झाला. कोणाला सुंदर म्हणावं? तर ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर, ज्याला भेटल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस काहीतरी त्याच्यामध्ये नवीन दिसतं, काहीतरी नवीन अनुभव येतो, त्याला सुंदर म्हणावं. ही व्याख्या शास्त्रानं सुंदरतेची केलेली आहे. नारद बोलायला लागलेले आहेत, अहम तृप्तोस्मिनो त्वत्तमृतम पित्वा यथा जनः. मला अजूनही शिवकथा ऐकावंच वाटते, अजूनही शिवकथा ऐकावंच वाटते. प्रत्येक कथेमध्ये मला काहीतरी नवीन बोध होतो, प्रत्येक कथेमध्ये मला काहीतरी नवीन आनंद प्राप्त होतो, मला ऐकावंच वाटत. कुठपर्यंत असंच वाटतं, कथा संपूच नाही. न तृप्तोस्मी, मी तृप्त होत नाही, माझी तृप्ती होत नाही, माझं पोट भरत नाही, असं वाटतं. सारखं ऐकत राहावा, सारखं ऐकत राहावा. भगवान शंकराची कथा न संपणारी आहे आणि एवढी गोड आहे की ऐकणाऱ्याला ऐकत राहावी वाटावी, एवढी गोड आहे. म्हणून भगवान शंकराची कथा सुंदर कथा आहे. ब्रह्मण्यचरितं तस्य महेशस्य महात्मनः मायामाश्रित्य सल्लीलां कुर्वतो भक्तमोददां. भगवान परमात्मा श्री शंकर असणारे त्या ठिकाणी मायेचा आश्रय घेतात. मायाम आश्रित्य,
देवाला जेवढ्या लीला करायच्या असतात त्या लीला करत असताना देवाला मायेचा आश्रय घ्यावा लागतो. देवाला प्रगट जरी व्हायचं असलं, जन्माला जरी देवाला यायचं असलं, अवतार जरी घ्यायचा असला तर देवाला मायेचा आश्रय घ्यावा लागतो. भगवान गीतेमध्ये वर्णन करत असताना वर्णन करतात, संभवामी आत्ममायया, मी माझ्या मायेच्या द्वारे संभवामी भूसत्ताया, मी असणारा प्रगट होतो. कशाच्या द्वारे प्रगट होतो? मायेच्या द्वारे प्रगट होतो. मायेचा अंगीकार करावा लागतो. मायेचा अंगीकार केल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रगट होऊन तुमच्या आमच्याकरता सगुण स्वरूपामध्ये येतात. म्हणून मायाम आश्रित्य सल्लीलाम कुर्यात, भगवान श्री शंकर मायेचा आश्रय घेतात आणि सतलीला वेगवेगळ्या लीलाचं आचरण करतात, वेगवेगळ्या कथा करतात. भक्त मोददान, आणि भगवंताच्या कथा कशा आहेत? महर्षी वेदव्यास म्हणतात, भक्त मोददान, भक्ताला मोद देणाऱ्या कथा आहेत. मोद म्हणजे काय? मोद शब्दा व्याकरणामध्ये मुद नावाचा धातू आहे. मुद हर्षे नावाच्या धातूपासून मोद शब्द असणारा तयार होतो. प्रमोद नाव असतं की नाही माणसाचं? प्रमोद, प्रमोद म्हणजे जो असणारा त्या ठिकाणी आनंद देतो त्याला प्रमोद म्हणावं. गणपती बाप्पाला मोदक आपण वाहतो की नाही? त्याच्यामध्ये मोद आहे की नाही? मोदक, मोदक म्हणजे काय? मुद हर्षे, आनंदित करतो. जो गणपती बाप्पाला आनंदित करतो त्याला मोदक म्हणायचं. मोदक शब्दाची व्याख्या काय? मुदम हर्षम करोती किंवा मोदम हर्षम करोती, आनंद आनंदित करतो. गणपती बाप्पाला मोदक दिल्यावर आनंदित होतात की नाही? गणपती बाप्पाला मोदक दिल्यावर आनंदित होतात की नाही? म्हणून गणपती बाप्पाला मोदक आनंदित करणारे, ज्याला गणपती बाप्पाला आनंदित करायचे त्याने असणारे गणपती बाप्पांना मोदक द्यावे. भगवान परमात्मा संतुष्ट. मुद हर्षे नावाचा धातू व्याकरणात आहे. भगवान सांब सदाशिवाच्या ज्या ज्या काही कथा आहेत त्या सगळ्या कथा आहेत भक्ता मोददाम, भक्ताला आनंद देणाऱ्या कथा आहेत. भक्ताला या कथेमधून आनंद प्राप्त होतो, निरसता वाटत नाही. कधीही ऐकावं. 3रं वर्ष शिवपुराणाचं आहे तरीही ऐकावंच वाटतं. पुढच्या वर्षी तारीख घेणारे तयारच येत का? एकदा ऐकून असणारे संपत नाही, अजून ऐकावं वाटतं, ऐकावं वाटतं. असं असणारं हे शिवमहापुराण आहे. नारदांनी स्तुती केल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हणतात, शंखचूड वधम श्रुत्वा व्यासः सत्यवती सुतः अप्राक्षीदी ममे वार्थम ब्रह्मपुत्रम मुनीश्वरम सनत्कुमारः प्रोवाच व्यासम सत्यवती सुतम सुप्रशंस महेशस्य चरितम सुमंगलायनम. भगवान श्री शंकराचं मंगल सचरित्र तुला सांगतो, ऐक म्हणजे. अनेक दैत्याला मारलं, पण त्यातील काही मोजक्या कथा तुला सांगतो. शृणु व्यास महेशस्य चरितम मंगलायनम यथांधको गाणपत्यम प्राप शंभो परात्मनः. ज्या पद्धतीनं असणार अंधकासुर नावाच्या दैत्याला गणपद प्राप्त झालं, भगवान शंकराचा तो गण झाला, भगवान शंकराचा सेवक झाला. ती कथा काय करतो तुला सांगतो म्हणजे, ऐक तुला ती कथा सांगतो. कृत्वा परमसंग्रामं तेन पूर्वं मुनीश्वरः प्रसाद्यतम महेशानम सत्व भावात पुनः पुनः. पाठीमाग भगवान शंकराने असताना अनेक युद्ध केले. युद्ध केल्याच्या नंतर थकल्याच्या नंतर भगवान म्हणतात, आता भांडणं भांडणं भांडणं, कधीतरी शांती पाहिजे. किती भांडणं करणार माणसं असावं, त्याला 24 तास 12 महिने भांडणं करावं वाटतात? मर्यादा आहे. किती भांडणं करणार असू दे. भगवान श्री शंकर म्हणतात, अनेक युद्ध झाले, आता बस झालं, पुढपर्यंत असणार युद्ध करायचे. म्हणून असणार त्या ठिकाणी भगवान श्री शंकर कैलास पर्वतावर जाण्याचा विचार करतात. कैलास पर्वतावर जाण्याचा विचार त्यांचा झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा विचार करतायत, थोडस असणार आपण कैलासाच्या आधी काशी वगैरे असणार, कारण की देव एका जागेवर राहत नाही. तसं भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे. पण देवालाही कधी वाटलं इकडे जावा तिकडे जावा, देव असणाऱ्या त्या ठिकाणी अनेक तीर्थाच्या ठिकाणी भ्रमण करत असतात. सनत कुमार उवाच पुरागतो भक्त कृपा करो सो कैलासतः शैलसुता गणाढ्यः विहर्तु कामक्कील काशिकां वै
स्वशैल तो निर्जर चक्रवर्ती भगवान श्रीशंकर असणार. एक वेळेचा प्रसंग, कैलासावर बसलेले, पण त्यांना आता वाटतं कैलासावर नको, काशीला जावं. काशी का बाई, काशीला असणार आपण जावं. माता पार्वतीला सोबत घेतलं. सोबत घेऊन भगवान श्रीशंकर काशी करता निघालेले आहेत. स राजधानींच विधाय तस्या चक्रे परोतीहि सुखदा जनानाम तद्रक्षकम भैरव नाम वीरम कृत्वा समम शैल जया हि बदली. भगवान श्री शंकरानं काशीला जाण्याचा विचार करा. काशी भगवान शंकराला आवडते. काशीमध्ये भगवान श्री शंकर असणारे त्या ठिकाणी कधीही जात नाही, म्हणून त्या काशी क्षेत्राला अविमुक्त क्षेत्र असं म्हणतात. काशी करता काय नाव आहे? अविमुक्त क्षेत्र. काशीला तुम्ही आपल्या रामायणात त्याच्यात शब्द येतो अविमुक्त क्षेत्र. संकल्पामध्येही अविमुक्त क्षेत्र म्हणून काशीचा उल्लेख केलेला आहे. त्याला अविमुक्त क्षेत्र असं का म्हणायचं? त्याचं कारण हे आहे, भगवान श्री शंकर काशीला सोडून कुठंही जात नाहीत, म्हणून भगवान श्री शंकराच्या त्या क्षेत्राला अविमुक्त क्षेत्र असं म्हणायचं. आणि भगवान श्री शंकराला अविमुक्तेश्वर असं म्हणायचं. अविमुक्तेश्वर, कधीही मुक्त करत नाहीत, कधीही काशी सोडून जात नाहीत. जसं भगवान कन्हैया श्रीकृष्ण वृंदावनाला सोडून कधीच कुठं जात नाहीत. वृंदावनम परित्यज्य पदमेकम न गच्छेत. शास्त्र वर्णन करतात, कृष्ण वृंदावनाला सोडून कधीही जात नाहीत. 12 महिने 24 तास भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे वृंदावनामध्ये राहत असतात. वृंदावनम परित्यज्य पदमेकम न गच्छेत. एक पाऊल सुद्धा देव कुठे जात नाही. तसं काशीला सोडून भगवान श्री शंकर असणार कुठंही जात नाहीत, म्हणून अविमुक्त क्षेत्र अशी असणारी काशी आहे. भगवान श्री शंकर काशीला जाण्याचा विचार करतायत. काशीला त्यांनी आपली राजधानी केलं आणि भैरवाला काशीचा रक्षक म्हणून नियुक्त केलं. देवराज सेव्यमान पावनांग्री पंकजम. काल भैरव अष्टकामध्ये भगवत पूज्यपाद श्री जगद्गुरु शंकराचार्यांनी काल भैरव अष्टकामध्ये त्या भैरवनाथाचं वर्णन केलेलं आहे. इंद्रादिकही ज्या महात्म्याची पूजा करतात, देवराज सेव्यमान असे असणारे काल भैरव, काशिका पुराधिनाथ काल भैरवम भजे. काल भैरवनाथांना असणारं त्या क्षेत्राचं त्या ठिकाणी रक्षक नियुक्त केलेलं आहे. भगवान श्रीशंकर माता पार्वती बरोबर थांबलेले आहेत. वेगवेगळ्या लीला करायला लागलेल्या आहेत. आणि एक वेळेसचा प्रसंग आहे, जो मंदराचल नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताला भगवान शंकरानं वरदान दिलं. भगवान शंकर मंदराचल पर्वतावर असणार वास्तव्याला राहतात कधी मध्ये. हा मंदराचल नावाचा पर्वत त्याने एकदा भगवान श्री शंकराची तपश्चर्या केली, भगवान शंकराची प्रार्थना केली, तप केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. माग तुला काय मागायचं? तपो महत्कृतम तेन. आणि तप केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. माग म्हटल्यावर तो म्हणला, बाबा मला तुमच्याकडून काही इच्छा नाही, एकच करा, माझ्या मस्तकावर येऊन तुम्ही राहा. मंदराचल नावाचा पर्वत म्हणतो. तपो महत्कृतम तेन ओढुम स्वशिरसा शिवौ. शिवपुराण वायवीय संहिता, वायव्य संहितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो, कृपा करा आणि तुम्ही काय करा, माझ्या असताना मस्तकावर निवासाला या, माझ्या मस्तकावर तुम्ही राहा, माझ्या मस्तकावर वास्तव्य करा. मंदराचल पर्वतानं वरदान मागितलेलं होतं आणि त्याचं वरदान पूर्ण करण्याकरता भगवान श्रीशंकर असणार त्या ठिकाणी गेले. सुंदर अशा प्रकारे माता पार्वती सहित त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बसल्याच्या नंतर सहज माता पार्वतीच्या मनामध्ये काय आलं काय नाही. पूर्वेकडे भगवान शंकर असणार त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये माता पार्वतीनं येऊन भगवान शंकराचे असे मागून येऊन असे डोळे झाकले. आपण नाही का एखाद वेळेस पोराला वगैरे कोणाला जवळचा माणूस असला की मागून जायचं आणि डोळे झाकायचे, ओळखा कोणी? भगवान श्री शंकर पूर्वेकडे तोंड करून बसलेले. माता पार्वती हळूच मागून आल्या. पायात त्या पैंजनाचा असणारा धनत्कार होऊ दिला नाही. हळूच आल्या आणि भगवान शंकराचे डोळे झाकले. किती डोळे झाकले?
भगवान शंकराचे किती डोळे माता पार्वतीनं झाकले? बोला, सांगा. 3 झाकले. 3. भगवान शंकराला डोळे किती? जर 2च झाकले असते तर एका डोळ्याने कळालं असतं पार्वती म्हणून. तिन्हीच्या तिन्ही असणारे डोळे झाकले भगवान शंकराचे. डोळे झाकल्याबरोबर माता भगवती पार्वती मातेच्या हाताचा स्पर्श डोळ्याला झाला आणि डोळ्याला स्पर्श झाल्याच्या नंतर भगवान शंकराचे डोळे म्हणजे असणार साधारण नाहीत ते काय तुमचे आमचे डोळे आहेत का? भगवान श्री शंकराचे डोळे हे सूर्य शशांक वह्निनयनम वंदे मुकुंद प्रियम. भगवान शंकराचं वर्णन केलेले वैश्वानर काय शिवपंचाक्षर स्तोत्रात वर्णन आलेले. वैश्वानर मला आठवतं का पुढचं? वैश्वानर लोचनाय असं शिवपंचाक्षर स्तोत्रामधला श्लोक. चंद्रार्क वैश्वानर लोचनाय असंही वाटतं. चंद्र, अर्क आणि वैश्वानर हे 3 डोळे भगवान शंकराचे आहेत. चंद्र हा देवाचा डोळा आहे. सूर्य हा भगवान परमात्म्याचा डोळा आहे. म्हणून कर्म साक्षी देवतेचं वर्णन करत असताना भागवताने या 2 देवतेचे नाव घेतलेले. चंद्र, सूर्य हे देवाचे डोळे. शुक्ल यजुर्वेदानं वर्णन करत असताना चंद्रमा मनसो जातश्चक्षो हो सूर्यो अजायत श्रोत्राद वायुश्च प्राणश्च मुखाद अग्निरजायत नाभ्या आसिदंतरिक्षगुं शीर्ष्णोर्देवः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकान कल्पयन्नः. शुक्ल यजुर्वेद वर्णन करतो भगवान परमात्म्याचे असणारे त्या ठिकाणी जे डोळे आहेत. मनापासून चंद्रमा झाला. चंद्रमा मनसो जातः सूर्यो चक्षु अजायत. भगवान परमात्मा श्री शंकराचे असणारे डोळे म्हणजे सूर्य आहेत, चंद्र आहे. देवाच्या डोळ्यापासून सूर्य जन्माला आला म्हणून भगवान शंकराचे डोळे सूर्य आहेत. संध्याकाळी असणारा आपल्याकडून पापकर्म घडत असेल तर भगवान शंकर चंद्ररूपी डोळ्याच्या माध्यमातून आपण केलेलं पापकर्म पाहतात. आणि दिवसा आपल्याकडून पापकर्म घडत असेल तर भगवान शंकर सूर्य नावाच्या डोळ्यापासून डोळ्यानं तुमचं आमचं पाप पुण्य पाहतात. आणि वैश्वानर अग्नि स्वरूपात भगवान श्री शंकर आहेत. ग्रहपती नावाचा जो अवतार आहे तो अवतार, त्या अवतारालाच वैश्वानर केलेले. पुढे विषय आहे, झाला विषय पाहणं झाला तर पाहू आपण भगवान शंकराचा ग्रहपती अवतार. पण भगवान शंकराचे 3 डोळे साधारण नाही, सामान्य नाही. 3 डोळे म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी. भगवान त्र्यंबकेश्वराला त्र्यंबकेश्वर का म्हणतात? त्रीनि अंबकानि यस्य सह त्र्यंबकः. त्रिशब्द, त्र्यंबक शब्दाचा अर्थ होतो त्रिशब्दाचा अर्थ 3, अंबक शब्दाचा अर्थ डोळे. भगवान शंकराला 3 डोळे म्हणून भगवान शंकराला त्र्यंबक म्हणायचं. त्रि अंबक, त्रीनि अंबकानि, 3 आहेत डोळे ज्याला त्याला म्हणावं त्र्यंबक. भगवान श्री शंकराचे डोळे माता पार्वतीनाशी झाकले. झाकल्याच्या नंतर मस्तकावरचा जो डोळा अग्निरूप असा डोळा माता पार्वतीनं झाकल्याबरोबर गरमी निर्माण झाली. अग्निरूप डोळा हा माता पार्वतीनं झाकल्याबरोबर हाताला घाम आला आणि पार्वती मातेच्या हाताला घाम आल्यामुळे त्या घामापासून असणारा एक मुलगा जन्माला आला. तो मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याचं नाव अंधक असं ठेवलं. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. पोरग जन्माला आलं घामापासून. घामापासून पुराणामध्ये अनेक मुलं जन्माला आल्याचा उल्लेख आहे. मकर ध्वजाची कथा जी रामायणामध्ये सांगितल्या जाते घामापासून झालेला आहे. अजूनही काही देवता, काही असणाऱ्या देवतेंचा वगैरे जन्म घामापासून उल्लेख केलेला आहे काही वेगवेगळ्या ठिकाणी. कारण की घामापासून जन्म होण्याचं कारणच हे 4 खनिजं सांगितल्या त्याच्यात वर्णन केलेले. अंड्यापासून जन्म होणारे अंडज आहेत, जारापासून जन्म होणारे जारज आहेत आणि घामापासून जन्म होणारे स्वेदज आहेत आणि जमिनीपासून जन्म होणारे उद्भिज आहेत वा बीजापासून जन्म होणारे उद्भिज आहेत. घामापासून माता पार्वतीच्या हातापासून घाम निघाला, त्याचा थेंब खाली पडला. घामाचा थेंब खाली पडल्याबरोबर अंधक नावाचा पुत्र निर्माण झाला. गर्भो बभुवात कराल वक्त्रो भयंकर क्रोध परकृतग्न अंधो विरूपी जटिलश्च कृष्णो नरेतरो वैकृतिक सुरोमा. शिवपुराण वर्णन करतं कसा होता तो बालक दिसायला, भयंकर असा होता.
विकराळ असं त्याचं मुख होतं, महान क्रोधवान होता, कृतज्ञ होता. जन्माला आल्याबरोबर आंधळा झाला, कारण की त्याच्या जन्माला येण्याचं कारणच अंधार आहे, कारण की डोळे झाकले ना, आणि त्याच्यामुळे ते आंधळा जन्माला आला. आंधळा जन्माला आल्यामुळे असणारे त्या ठिकाणी काय आहे, त्याचं नाव अंधक असं ठेवण्यात आलं. जटाधारी होता, काळाधर होता, कुरूप होता, माणसापेक्षा थोडी आकृती त्याची विचित्र होती. असा असणारा तो अंधक नावाचा असुर त्या ठिकाणी जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर असणारे त्या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर त्यानं असणारं त्या ठिकाणी गायन चालू केलं. आपल्या इकडे जन्माला आले की पोरं रडतात. गायन हसन प्ररुदन नृत्य मानो. जन्माला आल्याबरोबर तो गायन करायला लागला, जन्माला आल्याबरोबर तो हसायला लागला, जन्माला आल्याबरोबर तो नाचायला लागला, जन्माला आल्याबरोबर तो असणार त्या ठिकाणी रडायला लागला. आणि जन्माला आल्याबरोबर असणार जिभीनं त्या ठिकाणी शरीराला चाटायला प्रारंभ केला. मोठा भयंकर असा शब्द करून तो पुत्र असणारा जन्माला. पार्वती माता दचकले, कोणी म्हणले आता दोघं नवरा बायको होतो, एकदम तिसरा कोण निर्माण झाला. त्यावेळेस भगवान श्री शंकर असणार समजावून सांगतात, पार्वती निमिल्य नेत्राने कृतं च कर्म विभेष सास्मात् दयिते कथं त्वं विहस्यमाना प्रमुमोच नेत्रे. गौरी ऐक, हा जो पुत्र निर्माण झाला हा तुझाच मुलगा आहे, दुसऱ्याचा नाही. माझ्यापासून आणि तुझ्यापासून निर्माण झालाय. हा पुत्र तुझा आहे, तुझ्या मुलाचा तू काय कर, सांभाळ कर, तू याची जन्मदात्री आहे. माता पार्वतीनं तसं जरी पोरग असलं तरी त्याचा सांभाळ केला. आंधळ होतं, काळ होतं, कुरूप होतं, भयंकर होतं, मोठमोठाल्या जटा वाढलेलं होतं. असं विचित्र पोराचा सांभाळ माता पार्वती करतात. पोरग कसं असलं तरी माईला, आपले चारठाणकर बाबा सांगत असतात, बाबा नेहमी पोरग कसं असलं तर माय म्हणती मावा वाघ. बाबा विनोदानं सांगत असतात, बाबा म्हणतात पोराला तू काला करून दिलेला, पोरग खात बसतय, आणि खात बसल्याच्या नंतर मग खाता खाता सगळा असणारा काला तोंडाला लागतो, काही काला त्याच्या ढेरीवर पडतो, आणि कुत्र येऊन त्याचं तोंड चाटीत. मग बाबा सांगतात विनोदानं, आणि तिकडून त्याची आई म्हणती मावा वाघ, वाघाला कुत्र चाटायले. आंधळे पांगळे मुखे अनर्गळ जीवा परिसबाळ पडी माते. मला होतं नामदेव महाराजाच्या गाथ्यातलं प्रमाण आहे. आंधळे पांगळे मुके अनर्गळ, पोरग कसं असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, मुका असू द्या, अनर्गळ असू द्या, पण जीवा परिसबाळ पडी माते नामदेवराय वर्णन करतात. पण आईला ते पोरग फार आवडतं. कसं असू द्या, कसं असू द्या, लोकांनी काही नाव ठेवू द्या, पण आईला ते पोरग आवडतं. आंधळं असलं पांगळा असलं तरी मरुस तर आई त्याची सेवा करते. आपल्याला घरोघर पाहायला भेटतं. कधीतरी कर्मधर्म संयोगानं दैवयोगानं असा मुलगा पोटी येतो, त्याला त्याचं स्वतःच काहीच करणं होत नाही. ती माय आहे तोपर्यंत त्याची सगळी सेवा करते. तानयासी निकेते माऊलीशीच करणे ज्ञानोबाराय वर्णन करतात ज्ञानेश्वर. कसं पोरगा असलं तरी आई काय करते त्याची ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हो ऐसी
पार्वती पतेश्वर महाराजांनी प्रमाण दिलं आपल्याला. तुकोबारायांचं प्रमाणे तुकोबारा वर्णन करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कसं पोरगा असू द्या, त्याच्यापासून काही लाभ होईल न होईल, सांभाळील न सांभाळील, पण कसं असलं तरी ती माय त्याला काय करते, सांभाळते. काही करो पुढे त्यांनी सांभाळून न सांभाळू है, पण करी लाभावी न प्रीती. भगवान श्री शंकराचा पुत्र माता पार्वतीचा पुत्र जगज्जननी माता पार्वती आहेत. त्याच्यामुळे पोरग कसं असलं तरी माय काय करते, सांभाळते. पोरग कसं असलं तरी माय काय करते, त्या पोराला सांभाळते. एक वेळेचा प्रसंग आहे, एक दृष्टांत. एक साधू होता. साधू श्रीमंत सावकार होता. सावकाराचं रोजचा असणारा सावकाराचा नेम अन्नदानाचा होता. रोज अन्नदान, रोज अन्नदान, रोज अन्नदान करायचं. लोक खाऊ घालायचे, जीव घालायचे. एक वेळेस असणारा त्या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्याकडे आला, पण त्याचा नियम असा होता, जो देवाला असणारा मानतो त्याला तो खाऊ घालायचा. देवाला मानतो तो त्याला. हा गेल्याच्या नंतर त्याला विचारलं, देवाला मानतो का? ते म्हणे मी देवाला मानत नाही. तो म्हणजे तू देवाला मानत नाही तर मी तुला खाऊ घालणार. भगवान परमात्मा त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि भगवान परमात्म्याने त्याला सांगितलं, अरे तू देवाला मानत नाही म्हणून त्याला एक टाइम जेवू घातलं नाहीस, पण हा मला मानत नसून मी त्याला लहानपणापासून आता लोक वाढी. कळाला का दृष्टांत? देवाला मानत नाही म्हणून एक टायमाचं जेवण तू त्याला दिलं नाहीस, हा लहानपणापासून मला मानत नसून याला खाऊ पिऊ घालून दष्टपुष्ट मी केलंय. मला मानत नसलं तरी मी याला खाऊ पिऊ घातलं. करेला भावी न प्रीती. नाथराया आपल्या भावार्थ रामायणामध्ये एक ओवी फार सुंदर देतात. जेवी आंधळे नेणे माता पिता, तेवी विषयी नेणती भगवंता. नाथराय आपल्या पहिल्या बालकांडातच ही ओवी आलेली. आंधळ पोरगा असावं. आंधळ पोराने माईला पाहिलं का? आंधळ पोरग जन्माला आलं, आईला पाहिलं का त्यानं? आईला त्याने पाहिलं नाही. आई कशी आहे माहित नाही. आई कशी आहे हे माहित नाही, पाहिलं नाही, तरी ही आई त्याला खाऊ पिऊ घालती का नाही? काय माय असं म्हणते का, आंधळे याने मला पाहिलं नाही, मी कोण आहे काय माहित नाही, असं म्हणून आई त्याला उपाशीत होती का? जेवी आंधळे नेणे माता पिता, जसं आंधळ पोरग आई बापाला जाणत नाही तरीही आई बाप त्याला खाऊ पिऊ घालतात, तसं तेवी विषयी नेणती भगवंता. तसं विषयामध्ये गुरु पटलेला जीव हा असणारा त्या ठिकाणी देवाला जाणत नाही तरीही देव त्याला खाऊ पिऊ. कोणाला उपाशी ठेवत नाहीत. काशी नगरीची देवता माता अन्नपूर्णा आहेत, कोणाला उपाशी झोपू देत नाही. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती. अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये भगवत पूज्यपाद जगद्गुरु श्री शंकराचार्य माता अन्नपूर्णेचं वर्णन करतात. कोणाला कमी पडू असो. माता भगवती पार्वती माता पुत्र होता, आंधळा होता, तरीही त्याचं पालन केलं. भयंकर होता, पालन केलं. पोराबरोबर राहत असताना इकडे हिरण्याक्ष नावाचा दैत्य, त्या दैत्यानं असणाऱ्या त्या ठिकाणी तप केलं. इकडे असणारा हिरण्यकश्यपूला 5 पुत्र म्हणून त्याचा भाऊ हिरण्याक्ष, त्यानं तप केलं भगवान शंकराचा, देवा मला मुलगा पाहिजे, मला मुलगा द्या. भगवान शंकर प्रसन्न झाले, मुलगा देतो म्हणले. आमच्याकडे एक मुलगा आहे, आमचाच पुत्र आहे, तोच तुला देतो म्हणले, घेऊन जा. भगवान शंकराने अंधक नावाचा मुलगा हिरण्याक्षाला दिला. पोरग घरी आणलं, हिरण्याक्ष माजल्यासारखा करायला लागला आणि त्यानं त्या ठिकाणी पृथ्वी घेतली, पाताळामध्ये घेऊन, रसातळाला समुद्रामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी घेऊन तो पृथ्वी निघून गेला. भगवान श्री विष्णूंनी वराह अवतार धारण केला. न तरी काखे सुनी वसुंधरी आणि जै हिरण्याक्षरी गाला विवरी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात. समुद्रात गेला,
आणि गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी वराह रूप धारण करून त्याला मारलं, वध केला, पृथ्वीला असणारं त्या ठिकाणी तारलं, अंधकासुराला राज्य दिलं. व्यास महर्षी असणारं त्या ठिकाणी सांगतायत, पुढे हिरण्यकश्यपूनं त्याच्या भावानं काय केलं, त्याच्या भावानंही तप केलं, तप करून दैत्यांना असणारं त्या ठिकाणी बल प्रदान केलं, साधू संतांचा छळ केला आणि त्याचं ते असणारं वागणं त्या ठिकाणी पाहून त्याच्या पोटी भगवत रत्न भक्त रत्न असे असणारे प्रल्हादजी जन्माला आले. त्या प्रल्हादजीनं सुंदर भगवंताची भक्ती केली. नारायण नामाचा जे घोष असणारे त्या ठिकाणी त्यांनी केला. भगवान परमात्म्याची भक्ती त्यांनी केली. अनेक मारायचे प्रयत्न केले पण त्यांनी नावाला सोडलं नाही. देवाचं नामस्मरण त्यांनी सोडलं नाही. काही काही साधू संतांचा जीव गेला तरी हरकत नाही, पण देवाचं नाव सोडणार असे काही काही साधू संतांचे मार्ग. काही झालं तर हरकत नाही, पण देवाचं नाव सोडणार नाही. परमात्मा पंढरीनाथाचं नाव सोडणार नाही, देवाचं नाव सोडणार नाही, रामप्रभूचं नाव सोडणार नाही. आपण गंधमादन नावाच्या वानराची कथा ऐकतो. कुंभकर्णाने मारायचा प्रयत्न केला, रामप्रभूचं नामस्मरण मी रामाचा आहे म्हणणं सोडलं नाही. खरे भक्त तेच असतात. आणि तुमच्या आमच्यासारखे टायमाला बदलतात, तुमच्या आमच्यासारखे टायमाला बदलतात. म्हणून आपले बाबा नेहमी सांगत असतात, साधू संत महात्म्यांची निष्ठा असते ना आपली निष्ठा निष्ठी असते. बाबा सांगतात कशी असते निष्ठा निष्ठी, कधी इकडं कधी तिकडं, एक निष्ठता असणार त्या ठिकाणी आपली नसते. त्या हिरण्यकश्यपूनं तप केलं, देवांना त्रास दिला, भक्त प्रल्हाद पोटी आले, त्यांना मारायचे प्रयत्न केले. भगवान नरसिंह प्रकट झाले, उग्रम वीरम महाविष्णू. भगवान श्री विष्णू प्रकट झाले. प्रकट झाल्याच्या नंतर त्यांनी असणार त्या ठिकाणी त्या दैत्याचा वध केला. नरसिंह तीर्थ आहे ना, पण आता तुमच्याकडूनच ऐकून इथले वरुडला गेले म्हणून. नरसिंह तीर्थ आपल्याला जवळ. मी ज्या वेळेस इथं शिकायला होतो एकटा जाऊ बसायचो मी तिथं. सकाळी पाठ वगैरे झाला, शाळा वगैरे नसली, इथूनच असं इथूनच वाटे. आता ऐक नाही काय माहिती, इथून वाटे इथूनच बांधाने असं जायचं आणि तिथं जाऊन बसायचं. तिथं साप निघायचे, हे निघायचे, जाऊन बसायचं तिथं पाहायचं. शनी महाराजाची मूर्ती आहे, भगवान शंकराची मूर्ती आहे, नरसिंह तीर्थ आपण दिवस दिवस मी तिथं बसायचो कधी कधी जाऊन. असं चांगलं वाटायचं तिथं. एकांत कोणी जास्त येत नाही काय नाही, तिथं निवांत आहे, तिथं जाऊन बसायचं. इकडे गोकुळेश्वराचा बारव, गोकुळेश्वराकडे तरी लोक राहते तिकडे यायला जायला जास्त. ह्या इकडे असणारा जास्त कोणी नसतात, आजूबाजू शेतायला असतात, तिथं जाऊन बसायचं नरसिंह तीर्थावर. भगवान नरसिंहाचं वाहन एके ठिकाणी असं वाचलं होतं, मुंगळा का काय भगवान नरसिंहाचं वाहन आहे म्हणून. बरं का, आता कुठं वाचलं होतं माझ्या आठवणीत नाही. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. भगवान श्री नरसिंह प्रकट झाले, दैत्याचा वध केला आणि दैत्याचा वध करून असणाऱ्या त्या ठिकाणी प्रल्हादजीला मुक्त केलं. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे निवाला. ज्ञानोबराय गाथ्यामध्ये वर्णन करतात. प्रल्हादानं नाव घेतलं, हिरण्यकश्यपूचा वध भगवंताने केला, अभिदान असणारं प्रल्हादजीला दिलं. पुढं काय झालं सांगा महाराज, पुढची कथा ऐकायची. एक वेळचा प्रसंग आहे. हिरण्यकश्यपूचे पुत्र, हिरण्याक्षाचे पुत्र, हिरण्याक्षाच्या बायकोचं नाव ऋषाभानू असं होतं. भागवतामध्येही त्याच्या बायकोच्या नावाचं वर्णन आलेले, भागवतामध्येच नाव आलेले ऋषाभानू. या माऊलीपासून हिरण्याक्षाला पुढे काही पुत्र संतती झालेली आहे. त्यामध्ये शकुनी आहे, शंभर आहे, भूत संतापन आहे, असे काही पुत्र त्या ठिकाणी झालेले आहेत. त्या असणाऱ्या पुत्रांच्या बरोबर राज्य त्या ठिकाणी करत आहे. पण एकदा पोरायमध्ये खेळता खेळता या अंधकासूर आंधळा होता आणि आंधळा असल्यामुळे ते पोरं त्याला चिडायला लागले, तू कसा राज्याचा उत्तराधिकारी आहे, तू आमच्या आईच्या पोटी जन्माला नाही. पहिला म्हणजे तू आमच्या आईच्या पोटी जन्माला नाही म्हणून राज्यावर बसण्याचा अधिकार तुला नाही, आणि दुसरं कारण तू आंधळा आहे म्हणून राज्यावर बसण्याचा अधिकार तुला नाही. महाभारतामधला प्रसंग आहे. धृतराष्ट्र ज्या वेळेस राज्यावर बसायचा, 3 जण जन्माला आले. धृतराष्ट्र आहे, पुन्हा असणारे पंडू महाराज आहेत आणि विदुर महाराज आहेत. तिघांपैकी कोणाला राज्यावर बसवायचं? विदुर काकाला बसवायचा विषय नव्हता, ते दासीपुत्र होते. दासीपुत्र कडे विदुराच्या बक्षिसाच्या घरी रक्षी प्रल्हादाशी दासीपुत्र म्हणून विदुर काकांना हिनवल्या जात होतं. त्यांना राज्यावर बसायचं नाही. खाली राहिले पंडू महाराज आणि धृतराष्ट्र.
मग मोठा कोण आहे? मोठ्याला राज्यकारभार द्यायला पाहिजे. मग मोठा धृतराष्ट्र आहे. पण महाभारत वर्णन करतं धृतराष्ट्रस्त्व चक्षुत्वात राज्यम न प्रत्यपद्यत. त्या असणाऱ्या धृतराष्ट्राला राज्य दिलं नाही का? अचक्षुत्वात, त्याला डोळे नाहीत म्हणून. आंधळा राजा जमतो का? ज्याला राज्य करायचंय त्याला जनता दिसली तर पाहिजे. आणि म्हणून आंधळा राजा चालणार नाही. धृतराष्ट्राला राज्यावर बसवलं नाही, धर्मराजाला बसवलं. तसं तू आंधळा आहेस म्हणे आणि तुला काय राज्य पाहिजे? तुला काय राज्यावर बसायचं? एक तर आमच्या वडिलांनी तुला भगवान शंकराकडून मागून आणलंय, तू काय आमचा सख्खा भाऊ नाहीस. आणि दुसरा आंधळा आहे, राज्यावर बसण्याचा अधिकार तुला नाही. आणि मग ज्याला कोणीच नसतं त्याला देव असतो ते म्हणे कोणी नावं ठेवू द्या, जगाने किती नावं ठेवू द्या, तिथून असणारा निघाला आणि जाऊन असणारे त्या ठिकाणी त्या अंधकासुरानं भगवान श्री शंकराचं असणारं त्या ठिकाणी तप केलं. महाराज भगवान शंकराच्या तपामध्ये तो लीन झाला. एका पायावर उभा राहिला, 2 हात वरती केले आणि 10,000 वर्ष भगवान शंकराचा जप केला, भगवान शंकराचं भजन केलं. शेवटी भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत. काय करावं? एखाद्याला झाले तर लवकरच होते आणि काही खायला का होत नाही. आपण पाठीमागे पाहिलं का नाही? चिखल पुसणाऱ्याला प्रसन्न व्हायची काय गरज होती, पण त्याला लवकर झाली. आणि याला असणाऱ्या त्या ठिकाणी लवकर प्रसन्न व्हायला बेजार झाला. शेवटी म्हणे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. देवा आता काही होऊ दे गड्या, तुझ्या दारामधून मी उठणार. ठाकलो सेद्वारी उभा याच कधी काय, तुमच्या दारात मी काहीतरी मागण्याकरता आलो. भगवान शंकराच्या दारापुढून हलायला तयार नाही, तप करणं सोडायला तयार नाही. शेवटी म्हणे आता दुसरा उपाय करून त्याच्याजवळ शस्त्र होतं, त्या शस्त्रानं असणार त्यानं त्या ठिकाणी रोज हळूहळू अंगातलं मांस काढायचं आणि त्या ठिकाणी भगवान शंकराला अर्पण करायचं. अंगातलं मांस काढायचं, भगवान शंकराला अर्पण करायचं. शरीरातला असणारा मांस काढून टाकायचं. असं वर्षभर त्यानं केलं. वर्षभर शरीरातलं मांस टाकत होता अंगातलं, तरी भगवान शंकर प्रसन्न होता. शेवटी म्हणले रोज थोडं थोडं टाकूस तर अख्खा जीवच देव ना म्हटले. संपूर्ण शरीर भगवान श्री शंकरांना त्या ठिकाणी महाराज भवामध्ये टाकण्याचा विचार त्यानं केला. असं केलं नाही पाहिजे बरं का. त्यांनी केलं पण असं केलं नाही. आसुरी तप आहे, सात्विक तप नाही. ज्ञानोबा यांनी भगवंतानी गीतेमध्ये वर्णन करत असताना तपाचे 3 प्रकार केले. सात्विक तप आहे, राजस तप आहे, तामस तप आहे. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ये तपोजनाः दंभ अहंकार संयुक्ता काम राग बलान्विताः. भगवान गीतेमध्ये वर्णन करतात. अशास्त्र विहितम घोरम, शास्त्रानं असं सांगितलेलं नाही. स्वतःच्या जीवाला त्रास देऊन देवाला प्रसन्न करण्याचं विधान नाहीये. भगवान गीतेमध्ये वर्णन करत असताना म्हणतात कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम अचेतसः. भगवान म्हणतात मी सगळ्यांच्या शरीरामध्ये राहतो, सगळ्याच्या शरीरामध्ये राहून असणाऱ्या त्या ठिकाणी सगळ्यांना चालवतो. या शरीराला कष्ट देणं म्हणजे शरीरातल्या देवाला कष्ट देणं. माम चैवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चयान तान विद्धी असुर निश्चयान. भगवान म्हणतात तो असुर आहे जो स्वतःच्या शरीराला त्रास देऊन माझी भक्ती करतो. आपल्या पराव्याधीही ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात.